सो हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज लुक केला आहे मी क्रिएट. पूर्ण लुक बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नेक्स्ट मस्त असा ग्लो आला आहे. डार्क स्पॉट हाईड करण्यासाठी मी एक टोन डार्क शेड घेतला आहे. इथे मला कालच स्पॉट इथे आपण पूर्ण स्किन इव्हन करून घेतली आहे. आज थोडा मी हेवी बेस करते. तुमच्यासाठी मी उद्या एक स्पेशल लुक घेऊन येणार आहे. आत्ताच नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. जेव्हा पण अपलोड होईल तेव्हा तुम्हाला लगेच बघायला. आणि तुम्ही रिक्रिएट पण करू शकता हे जे मी लुक करते अपलोड ते. म्हणजे तुम्हाला काय अडचण आली माझ्यासोबतच मेकअप करता तर तुम्ही मला लगेच विचारू शकता. जेव्हा सुरुवातीला आपण भूत वाटतो तेव्हाच मेकअप छान होतो. म्हणजे माझं म्हणायचं असं आहे की भूत बनावाच लागतो मेकअप करताना. तेव्हा तो आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित मर्ज होतो आणि तेव्हा ते छान दिसतो. समजे तुम्हाला असं वाटतं का मी एकदा लाईव्ह येऊन मेकअप दाखवावं? तुम्हाला वाटत असेल तर मला कॉमेंट करा. मी तुम्हाला नक्की लाईव्ह येऊन मेकअप दाखवेल. मग त्यामध्ये तुम्हाला पण खूप साऱ्या काय क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील ते पण तुम्ही क्लिअर करू शकता. आणि आता तुमच्यासाठी पण एक गुड न्यूज आहे. ती मी आता रिव्हील नाही करत. डायरेक्ट उद्याच सांगेल. आणि मे बी आज जर माझा लुक कंप्लीट झाला आणि मला वेळ मिळाला तर मी लाईव्ह येणार आहे. तसं लाईव्हला कनेक्ट करा. नेक मात्र विसरायची नाही. नेकर नाही तर हे असं दिसतं. फेस जास्त फेअर आणि इथे थोडासा अनइव्हन टोन. सो त्यामुळे नेक पण कवर करायची आहे. आणि माझं हे थोडंसं नेक मोठा आहे, डीप नेक आहे ड्रेसचा. सो त्यामुळे मी पूर्ण नेक कवर करेल फ्रंटने. एक गोष्ट सांगायची होती मला तुम्हाला की एक एक म्हणजे एक माझ्या सो मी जेव्हा माझ्या माहेरी गेली माझ्या दिदी त्यांच्यासोबत मी एका ठिकाणी गेली होती ब्लाऊज स्टिच करायला. सो त्या मामी भेटल्या होत्या. म्हणजे खूप लहानपणापासून त्या आमच्या बाजूलाच राहायच्या. सो त्या मला बोलल्या की असंच की किती मोठी झाली तू, कुठे काय करते असं तसं. अचानक त्या बोलल्या, अगं ऐक ना. माझ्या दिदीने त्यांना मला शिवानी बोलता घरी. सो मला शिवानी यूट्यूबवर दिसली आणि एवढं एक्साइटमेंटने त्या सांगत होत्या की आणि जेव्हा मला दिसली तर त्यांचा मुलगा झोपलेला होता जॉबवरनं येऊन असंच संध्याकाळ इव्हिनिंगच्या वेळेला. तर त्या बोलल्या की अरे काय नाव त्याचं, सोनू उठ उठ, शिवानी बघ शिवानी बघ. सो मला एवढं छान वाटलं ना की माझ्या म्हणजे मला बघण्यासाठी त्या एवढ्या एक्सायटेड होत्या आणि तेवढ्याच त्या उत्साहाने मला सांगत होत्या. माझ्या दीदीने त्यांना सांगत होत्या. एवढं छान वाटलं की लहानपणापासून आपण ज्यांना बघत होतो ते यूट्यूबवर दिसत आहे. सो हे छोटे छोटे क्षण तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल पण ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आणि माझा दिवस जास्त चांगला गेला ते ऐकल्याने. सो ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि असं कोणीतरी आपल्याला कॉन्फिडंट देतं काम करण्यासाठी की वाव छान वाटतं. असं बोललं की थोडंसं करायला उत्साह येतो आणि छान वाटतं. आज मी लिपस्टिक म्हणून मी ब्लशर म्हणून लिपस्टिक यूज करते स्टुडिओ वेस्टची. सो आज हा वेस्टर्न लुक आहे. मी वेअर केला आहे वन पीस वेल्वेटचा ब्लॅक कलरचा. सो मला ब्लॅक कलरवर पिंक नको आहे. त्यामुळे मी हा थोडासा डार्क पीचमध्ये आहे तो शेड यूज करते. लगेच इकडचा लिफ्ट झाला आणि इकडचा असा म्हणजे फरक बघा तुम्ही. म्हणजे थोडी चबी चिक्स असल्यामुळे मी थोडं इकडे नाही लावलं आज. कारण मला थोडंसं कटआउट लुक हवं आहे. स्कर्ट्सवाला पाहिजे. लिफ्टेड दिसत आहे ना.
कॉन्टोरसाठी मी ही घेतली आहे रिव्हॉल्युशनची स्टिक F12 नंबर शेड आहे आणि स्टिक आहे. थोडंसं इथे इथे. हा जास्त डार्क शेड नाही आहे, थोडा मीडियम टोन आहे. अच्छा, विंडो एक्झॅक्ट विंडोसमोर बसलेली आहे. यूज करते पॅक म्हणजे PSC. सो इथे मी लॉक करते मी पावडरने. इथे मी केला आहे बेस लॉक. नेक्स्ट मी ब्लशर अप्लाय करते. सो मी आज आय मेकअप थोडासा वेगळा करणार आहे. सो त्यासाठी मी ही डी लान्सीची आय शॅडो पॅलेट घेतली आहे. खूप सुंदर अशी कलरफुल आहे. वाव, मी बेस लॉंग घेते. नेम इज फॅमिली. दोन्ही बाजूला सेम डिपॉझिट करून घेतला. सेम पॅलेटमधनं मी शेड घेतला आहे ब्लेसिंग. शेडने मी ब्लेसिंग ब्लेंड केला. इथिक्स नावाचा डार्क ग्रीन शेड आहे, तो घेतला. त्याला मी पेन्सिलने कनेक्ट करते वरती. थोडंसं ब्लेंड करते. नेक्स्ट आयब्रोज फिल. या मेकअपला ब्राझिलियन मेकअप म्हणतात.
मला आवडतो हा मेकअप कधी कधी करायला, बरं असू द्या. नेहमी नेहमी सेम सेम बोर होतं, त्यामुळे तो ओरिजिनलमध्ये खूप प्रेटी दिसतोय, म्हणजे खूप छान वाटतंय. मस्करा. बघ. आता लिपस्टिक होणार आहे रेड कलरचं, रेड कार्पेट लुक लिप्ससाठी. सो बघू कसं दिसतं. सो ही क्यूटशी रेड कलरची लिपस्टिक मी लावणार आहे. किती क्यूट, किती प्रिटी पॅकेजिंग. थोडासा म्हणजे मिक्स आहे. आणि this is my final look. I'm wearing this earring.